हॅलो गाईज, वेलकम टू यूपीडी एज्युकेशन. काहीच MS सेट म्हणजेच महाराष्ट्र सेट या एक्झाम संदर्भात ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म सेट डिपार्टमेंटने रिलीज केलेले आहेत. या फॉर्म संदर्भात आज आपण इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. म्हणजे MS सेट एक्झामचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा त्या संदर्भात लाईव्ह तुम्हाला मी डेमो दाखवणार आहे. म्हणजेच MS सेट एक्झामचा फॉर्म भरताना कुठल्या स्टेप असतात, कुठल्या स्टेपमध्ये तुम्हाला कुठल्या गोष्टी भरायच्या आहेत हे आपण प्रॉपरली पाहणार आहोत. प्लस एक्झाम फॉर्म भरताना अशा कुठल्या चुका असतात ज्या तुम्ही केल्या तर तुमचा फॉर्म हा अपात्र ठरू शकतो या संदर्भात देखील इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. म्हणजे इन शॉर्ट MS सेट एक्झामच्या फॉर्मबद्दल आज आपण पूर्णपणे इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. फ्रेंड, आजचे लेसन सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी इन्फॉर्मेशन. MS सेट एक्झाम 2025 म्हणजे जो एक्झाम 15 जून 2025 रोजी कंडक्ट होणार आहे त्या एक्झाममधील पेपर 1 साठी एक नवीन बॅच डिटेल कोर्स आपण लॉन्च करीत आहोत. त्यामध्ये पेपर फर्स्ट तुम्हाला इन डिटेल कंप्लीट करून दिलं जाईल. म्हणजेच पेपर फर्स्ट म्हणजे जे काही 10 युनिट आहेत ते सर्व 10 युनिट इन डिटेल तुम्हाला कंप्लीट करून दिले जातील. प्लस त्या संदर्भात प्रॅक्टिस देखील तुमची पूर्णपणे कव्हर करून घेतली जाईल. म्हणजे इन शॉर्ट हा कोर्स जॉईन केल्यानंतर पेपर 1 संदर्भात अदर कुठलाही स्टडी तुम्हाला करण्याची गरज नाही आहे, कुठलेही बुक्स तुम्हाला रेफर करण्याची गरज नाही आहे. फुल अँड फायनल पेपर 1चा आपला कोर्स आहे. या कोर्सचा वापर करून खूप सारे विद्यार्थी आपले क्वालिफाय झालेले आहेत. 2024 मध्ये जवळपास 370हून अधिक विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत. या कोर्समध्ये पेपर 1चा पूर्णपणे कंटेंट तुम्हाला प्रोव्हाइड केला जातो. तो कंटेंट प्रोव्हाइड करण्यासाठी जवळपास 240हून अधिक व्हिडिओ लेक्चर या ठिकाणी प्रोव्हाइड केले जातील. व्हिडिओ लेक्चर प्रोव्हाइड करत असताना काही ट्रिक्स आणि टिप्स या देखील शेअर केल्या जातील जेणेकरून कंटेंट तुमचा इझिली लक्षात राहील आणि एक्झामला तुम्ही ट्रिक्स आणि टिप्स वापरून चांगला स्कोर करू शकता. यामध्ये तुम्हाला डेमो पेपर देखील प्रोव्हाइड केले जातात. प्रिव्हियस इयरचे सर्व क्वेश्चन पेपर विथ डिटेल सोल्युशन तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. सर्व गोष्टींच्या नोट्स तुम्हाला व्हिडिओ लेक्चर खाली अपडेट करून भेटतील. प्लस या कोर्समध्ये आपण मॉक टेस्ट आणि क्विज हे देखील ॲड केलेलं आहे. म्हणजे याच कोर्समध्ये तुम्हाला डेमो पेपर पण भेटतील, प्लस क्विज किंवा मॉक टेस्ट पण भेटतील, प्लस प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर देखील सॉल्व्ह करून भेटतील. म्हणजे पूर्णपणे MCQची प्रॅक्टिस देखील करून भेटेल आणि जे पण 10 युनिट आहेत ते सर्व 10 युनिट सिलेबसनुसार पूर्णपणे एक्सप्लेन करून देखील भेटणार आहे. हा कोर्स तुम्हाला जॉईन करायचा असेल किंवा कोर्स संदर्भात अधिक माहिती हवी असेल तर या नंबरला तुम्ही मेसेज करून इन्फॉर्मेशन मिळवू शकता. या कोर्सची फी 2500 आहे. इन केस ॲट अ वन टाईम पेमेंट करण्याची तुमची कॅपेबिलिटी नसेल, परिस्थिती नसेल तर तुम्ही हे पेमेंट इन्स्टॉलमेंटमध्ये देखील करू शकता. जॉईन करताना 1500 तुम्हाला इन्स्टॉलमेंटमध्ये पेमेंट करावं लागेल. त्यानंतर नेक्स्ट मंथमध्ये 1050 अशा प्रकारे इन्स्टॉलमेंट फॅसिलिटी देखील अवेलेबल आहे. या ठिकाणी इन्स्टॉलमेंटमध्ये जे विद्यार्थी पेमेंट करतील त्यांना 50 रुपये एक्स्ट्रा चार्जेस ॲप्लिकेबल असतील. ठीक आहे. इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा कोर्स जॉईन करायचं असेल त्या नंबरवर मेसेज करा. इन्फॉर्मेशन पहा, योग्य वाटलं तर सेम नंबरवर पेमेंट करून तुम्हाला कोर्स जॉईन करता येईल. हे सर्व कोर्स प्रोव्हाइड करण्यासाठी आपलं एक अँड्रॉइड ॲप्लिकेशन आहे. त्या अँड्रॉइड ॲप्लिकेशनमार्फत तुम्हाला कोर्सचा ॲक्सेस प्रोव्हाइड केला जातो. ठीक आहे. तर गाईज, आज आपण MS सेट एक्झाम 2025 या एक्झामचा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म कशा पद्धतीने फिलअप करायचा आहे ते पूर्णपणे स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत. प्रॉपर वेनी सर्व स्टेप समजून घ्या, कारण फॉर्म फिल करताना जर एखादी मिस्टेक झाली तर तुमचा फॉर्म हा अपात्र देखील ठरू शकतो. ठीक आहे. मग या मिस्टेक कुठल्या होऊ शकतात ते देखील आपण फॉर्म फिल करतानाच या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहोत. आता फॉर्म कशा पद्धतीने भरायचा त्या संदर्भात ज्या काही स्टेप असतील त्या स्टेप तुम्हाला या ठिकाणी मी शॉर्ट आणि सिम्पल वेमध्ये एक्सप्लेन करतो. तर सर्वात प्रथम MS सेट एक्झामची ही ऑफिशियल वेबसाईट आहे. तुम्ही सरळ गुगल क्रोमवर जा. गुगल क्रोमवर गेल्यानंतर MH सेट असं सर्च केलं तर ही वेबसाईट तुम्हाला येऊन जाईल. सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीची आहे. त्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला नवीन नोटिफिकेशन त्या ठिकाणी दिसेल न्यू रजिस्ट्रेशनचं. ठीक आहे. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन करू शकता अशा प्रकारचे नोटिफिकेशन दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा एक विंडो ओपन होईल. हा विंडो ओपन झाल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे. तुम्ही जरी मागच्या वर्षी फॉर्म भरला असेल, मागच्या वर्षी MS सेट एक्झाम दिली असेल, त्याचा लॉग इन ID पासवर्ड तुमच्याकडे असेल ते या ठिकाणी यूज करता कामा नये. या ठिकाणी तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करावं लागेल. म्हणून सर्वात प्रथम या जी लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करायचं आहे. ठीक आहे. तर या लिंकवर मी क्लिक करतो.
लिंकवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे एक पॉपअप विंडो ओपन होईल. या ठिकाणी म्हणले पहा, आय कन्फर्म दॅट सेट एक्झाम विल बी हेल्ड ऑन 15 जून 2025. म्हणजे 15 जूनला एक्झाम होणार आहे हे तुम्हाला कन्फर्म माहीत आहे ना. त्या ठिकाणी या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिलेली, तुम्ही ओके म्हणायचं. आता ओके म्हणल्यानंतर एक नवीन विंडो तुमच्यासमोर ओपन होईल, तो म्हणजे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शनचा. या ठिकाणी त्यांनी बेसिक इन्फॉर्मेशन दिलेली आहे. हे सर्व इन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी तुम्ही वाचून घ्या. फक्त मेल आय डी वगैरे तुमचा प्रॉपर असायला हवा, इतकीच बेसिक इन्फॉर्मेशन आहे. त्यानंतर तुम्ही कंटिन्यू टू युजर रजिस्ट्रेशन यावर क्लिक करायचं. आता मी क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे एक नवीन विंडो ओपन होईल. ठीक आहे, MS सेट एक्झामचा हा विंडो आहे. या विंडोवर तुम्ही पाहू शकता युजर रजिस्ट्रेशन हा विंडो ओपन झालेला आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचा जीमेल आय डी टाकायचा आहे. जीमेल आय डी टाकताना काळजी घ्या, जो जीमेल आय डी असेल त्याचं @ जे पुढचं आहे ना ते पुढं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे याव असेल, @ असेल, जे असेल ते सिलेक्ट करायचं आणि त्याच्या आधीचा मजकूर तो इथं टाकायचा. फॉर एक्झाम्पल xyz@gmail.com असा तुमचा जीमेल आय डी. ठीक आहे, xyz@gmail.com. तर तुम्ही काय करायचं, XYZ इथे टाकायचे, बाकी @gmail.com या ठिकाणी सिलेक्ट करायचं. सिंपल. अशा प्रकारे जीमेल आय डी एंटर करायचा. पासवर्ड तुम्हाला क्रिएट करायचा आहे. जो पण पासवर्ड तुम्ही टाकताल, जो पण ईमेल आय डी टाकताल, तो लक्षात ठेवा, नोट डाऊन करून ठेवा, महत्त्वाचा आहे. रिझल्ट पाहण्यासाठी ह्या पण गोष्टी लागू शकतात. त्यानंतर रिएंटर करायचा तुमचा पासवर्ड जो तुम्ही टाकलेला आहे तोच. त्यानंतर सिक्युरिटी क्वेश्चन, एक कुठलाही सिक्युरिटी क्वेश्चन निवडू शकता, जेणेकरून तुम्हाला पासवर्ड वगैरे फॉरवर्ड करण्यासाठी त्याची मदत होऊ शकते. आणि त्यानंतर त्या सिक्युरिटी क्वेश्चनचं आन्सर कुठलाही तुम्ही सिक्युरिटी क्वेश्चन निवडू शकता. हे सर्व फिल केल्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचं. आता सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर असेल युजर क्रेडिटेड सक्सेसफुली. ठीक आहे, म्हणजे युजर हा क्रिएट झाला आहे सक्सेसफुली असं ओके येईल. मग त्यावर ओकेवर क्लिक करा. मी पूर्ण 1 to 1 स्टेप तुम्हाला सांगतोय, तुम्हाला सेम टू सेम या स्टेप त्या ठिकाणी पाहायला भेटतील. आता ओकेवर ज्यावेळेस तुम्ही क्लिक करताल त्यावेळेस सेम तोच विंडो जो युजर रजिस्ट्रेशनचा होता तोच विंडो ओपन होईल. फक्त या ठिकाणी तुमचं युजर नेम आणि पासवर्ड तुम्हाला शो होईल. हे युजर नेम आणि पासवर्ड तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायचं आहे. इथं XYZ एका विद्यार्थ्याचं युजर नेम पासवर्ड आहे, ते मी हाईड केलेलं आहे. सिंपल. तुम्ही आता जे रजिस्ट्रेशन केलं त्याचा युजर नेम कुठला आणि पासवर्ड कुठलं नोट डाऊन करून ठेवा, त्याचा फायदा तुम्हाला पुढे 100% होईल. आता नोट डाऊन करून ठेवलं, मग इथं म्हणले पहा, यू कॅन फिल अप फॉर्म अवेलेबल ऑन फॉलोइंग URL. मग लॉग इन फॉर्म यावर क्लिक करायचं. ठीक आहे, पासवर्ड ते लिहून ठेवलं. त्यानंतर लॉग इन फॉर्म यावर क्लिक केले. आता क्लिक केल्यानंतर पुन्हा तोच विंडो जो आधी ओपन झाला तोच ओपन होईल. म्हणजे या ठिकाणी आता तुम्ही इथे क्लिक करणार नाही, कारण रजिस्ट्रेशन तुम्ही केलेलं आहे. आता डायरेक्टली लॉग इनमध्ये तुमची माहिती भरणार आहे. मग इथं तुमचं युजर नेम तुम्हाला टाकायचं आहे. नॉर्मली जीमेल आय डी असतो तोच या ठिकाणी तुम्हाला टाकावा लागतो, जो तुम्ही आत्ता यूज केलता. पासवर्ड तुम्ही क्रिएट केलता तो पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉग इन या बटनावर क्लिक करायचं. सिंपल. फोनवरून देखील तुम्ही या सर्व स्टेप करू शकता. इझी वेने तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे, लॉग इन बटनवर मी क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे एक नवीन विंडो ओपन होईल. तुमचा जीमेल आय डी आहे, तो जीमेल आय डी तुम्हाला या ठिकाणी शो होईल की तुमचं अकाउंट ओपन आहे असं. ठीक आहे, हे लॉग आउटचं बटन आहे पहा, म्हणजे तुम्ही लॉग इन केलेलं आहे. सिंपल. आता लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी स्टेप 1, स्टेप 2 आणि स्टेप 3 अशा 3 स्टेप दिलेल्या आहेत. सर्वात प्रथम फिल मेन ॲप्लिकेशन फॉर्म या स्टेप फर्स्टवर तुम्हाला क्लिक करायचं. इथे दिसते ना, हे ॲक्च्युली एक URL आहे. यावर तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्यानंतर नवीन विंडो ओपन होईल. मी यावर क्लिक करतो फिल मेन ॲप्लिकेशन फॉर्मवर. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा एक विंडो ओपन होतो. पण त्याआधी तुमची PG कोणत्या सब्जेक्टमध्ये कंप्लीट आहे, ठीक आहे, ती तुम्ही पहा. या ठिकाणी लिस्ट दिलेली आहे. कुठल्या सब्जेक्टमध्ये तुमचं इथं पहा म्हणले PG सब्जेक्ट, कुठल्या सब्जेक्टमध्ये PG कंप्लीट आहे. अनेक विद्यार्थी असतात त्यांना स्पेशलायझेशन वेगळं असतं PGमध्ये, ते या ठिकाणी दिलेलं आहे सर्व विषय. त्यानंतर PG तुमचा कोर्स कुठला होता हे पहा आणि त्यानुसार तुम्ही सेट एक्झामसाठी कुठला सब्जेक्ट निवडू शकता ते पहा. फॉर एक्झाम्पल आता कॉमर्सचे विद्यार्थी आहेत. ठीक आहे, तर कॉमर्सच्या विद्यार्थ्यांचं काही विद्यार्थ्यांचं अकाउंटिंग स्पेशल असतं MCOMमध्ये. मग त्यांना वाटतं आम्ही अकाउंटिंग सब्जेक्ट कुठं दिसतच नाही या ठिकाणी. तर कॉमर्समध्ये तुमचं कुठलंही स्पेशल असून द्या, तुम्हाला कॉमर्सचा सब्जेक्ट निवडावा लागतो. किंवा जे विद्यार्थी मॅनेजमेंटचे आहेत, ठीक आहे, त्यांना कन्फ्युजन असतं की आम्ही कॉमर्स निवडायचं की मॅनेजमेंट हा सब्जेक्ट निवडायचा. तर तुमचं MBA असेल तर तुम्ही मॅनेजमेंटच निवडायचं आहे. ही तुम्हाला कशामार्फत क्लिअर होईल, या लिस्टमार्फत. ही लिस्ट बारकाईने पहा. तुमची PG कुठल्या सब्जेक्टमध्ये क्वालिफाय झालेले आहात ते या ठिकाणी पाहायचं.
त्यानुसार PGचा कोर्स तुमचा कुठला होता हे पाहायचं आणि त्यानुसार तुम्ही कुठल्या सब्जेक्टमध्ये सेट एक्झाम देऊ शकता हे या ठिकाणी पाहायचं आहे. आता ही लिस्ट तुम्हाला कुठे भेटेल? आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी अपडेट केलेले प्रॉस्पेक्ट म्हणून. त्या प्रॉस्पेक्टमध्ये सर्व सब्जेक्ट आहेत, तुम्ही तिथून पाहू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ठीक आहे, त्या टेलिग्राम चॅनलवर जा, इथून तुमचा सब्जेक्ट पहा, प्रॉपर विनी पहा, कन्फ्युजन होऊन देऊ नका. इथं जर चुकले तर फॉर्म पूर्ण चुकला हे लक्षात घ्या. म्हणजे जर फॉर एक्झाम्पल MBA, ठीक आहे, MBA इन मॅनेजमेंट असं झालेलं असेल विद्यार्थ्याचं, तर तो काय करतो? कॉमर्स सब्जेक्ट येतो. हे जर तुम्ही चुकीचं केलं, कॉमर्स घेतला, तुम्ही क्वालिफाय होऊन देखील अपात्र ठरले जाताल. एक्झाम देऊ शकता, काय प्रॉब्लेम नाहीये, एक्झाम देता येतो, पण क्वालिफाय झाल्यानंतर ते अपात्र ठरतं. म्हणून प्रॉपर सर्व सब्जेक्ट तुमचे पहा आणि त्यानुसार सब्जेक्ट निवडा. नॉर्मली आर्ट्स फॅकल्टीमध्ये जास्त काही विषय येत नाही, पण सायन्स फॅकल्टी आहेत त्यांना जास्त विषय असतो, कारण त्यांच्या PG अनेक विषयांमध्ये आहेत, अनेक स्पेशलायझेशन आहेत, त्यांनी प्रॉपर हे गोष्टी पाहिल्या पाहिजे. सिंपल. टेलिग्राम चॅनलवर ही PDF आहे, त्या PDF मध्ये सर्व सब्जेक्ट आहे, प्रॉपर वेने पहा. आता हे तुम्ही पाहिलं, सर्व तुम्हाला कळलं की तुमचा सब्जेक्ट कुठला आहे सर्व. त्यानंतर अशा प्रकारे विंडो ओपन येईल. ठीक आहे, हा विंडो कधी ओपन येईल? इथं फिल मेन ॲप्लिकेशन यावर तुम्ही क्लिक केले ना, त्यानंतर डायरेक्टली असा विंडो ओपन येईल. सिंपल. मग आता या ठिकाणी तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म ओपन झालेला आहे. सर्वात प्रथम तुम्हाला एक्झाम सेंटर आहे ना ते निवडायचं आहे. म्हणजे कुठलं एक्झाम सेंटर तुम्हाला चॉईस करायचे तुम्ही क्वायर करू शकता. अनेक एक्झाम सेंटर आहेत, तुम्ही निवडू शकता. त्यानंतर सब्जेक्ट, कुठल्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला सेट एक्झाम क्लिअर करायचं आहे ते या ठिकाणी निवडायचं. तुम्हाला हे कळालं असेल कशामार्फत? या PDF मार्फत. कुठला सब्जेक्टमध्ये तुम्हाला सेट एक्झाम देऊ शकता ते पात्रता अपात्रता कळाली असेल. सिंपल. मग तुम्ही तो सब्जेक्ट या ठिकाणी निवडायचा. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन सब्जेक्ट, तुमची कुठल्या विषयामध्ये PG कंप्लीट आहे तो सब्जेक्ट या ठिकाणी निवडायचा. सिंपल. हे तर बेसिक आहे ना, हे तुम्ही चॉईस करायचं. आता हे झाल्यानंतर तुमचं नाव सर्वात पहिल्यांदा टाकायचं, सरनेम, फर्स्ट नेम आणि मिडल नेम. अशा प्रकारे सिक्वेन्स आहे, प्रॉपर्टीने लक्षात ठेवा, विसरू नका, चुकून देऊ नका. पहिल्यांदा आडनाव, नंतर तुमचं नाव, नंतर तुमच्या वडिलांचं नाव किंवा जे पेरेंट असतील त्यांचं नाव. सिंपल. मग तुमचं नाव पूर्णपणे टाका, नंतर फादर नेम पूर्णपणे टाका, मदर नेम पूर्णपणे टाका. ठीक आहे, नावं चुकून देऊ नका, नाव तर बेसिक आहे ना, स्पेलिंग वगैरे प्रॉपर वेने पहा. त्यानंतर ॲड्रेस टाका तुमचा कम्युनिकेशनचा, कुठलाही टाका, जास्त काही महत्त्वाचं नाही आहे, कारण पोस्टाने किंवा कोरिअरने कुठलीही गोष्ट तुमच्या जवळ येत नाही. सिंपल. म्हणून ॲड्रेस शॉर्ट आणि सिंपल टाकला तरी पण प्रॉब्लेम नाही. नंतर एरिया टाका, एरियानंतर तुमची सिटी कुठली आहे ती टाका आणि पिनकोड जो असेल तो त्या ठिकाणी एंटर करा. सिंपल. बेसिक इन्फॉर्मेशन आहे. त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ असेल ती या ठिकाणी फिल करा, प्रॉपर वेने चुकून देऊ नका. चुकलं तर करेक्शनचा विंडो असतो, पण करेक्शनचा विंडोला इग्नोर करा. आत्ताच प्रॉपर भरा सर्व गोष्टी. सिंपल. आता त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकली, सिलेक्ट आयडेंटिटी कार्ड. आयडेंटिटी कार्डची तर तुम्ही कुठलंही कार्ड निवडू शकता, नॉर्मली आधार कार्डच निवडा. ठीक आहे, सोपं असतं. आधार कार्ड या ठिकाणी निवडल्यानंतर आधार कार्डचा नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. आधार कार्डचा नंबर टाकल्यानंतर फोन नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. फोन नंबर कुठलाही टाकू शकता, ज्यामध्ये बॅलन्स आहे, OTP जाईल असा फोन नंबर या ठिकाणी एंटर करा. जेंडर मेल फिमेल कुठलाही निवडा. त्यानंतर म्हणजे जे असेल ते. त्यानंतर स्टेट ऑफ डोमेसाईल. ठीक आहे, डोमेसाईलची स्टेट नॉर्मली महाराष्ट्र असेल ती निवडा किंवा गोवा. त्यानंतर कॅटेगरी कुठली तुमची ती कॅटेगरी या ठिकाणी चॉईस करा. आणि कॅटेगरी निवडताना तुम्हाला इंटरव्ह्यूच्या वेळेस म्हणजे 1 वर्षांनी 2 वर्षांनी पर्टिक्युलर ते सर्टिफिकेट अवेलेबल झालं पाहिजे अशी कॅटेगरी निवडा. किंवा आत्ता तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तरी पण प्रॉब्लेम नाही आहे, आत्ता सर्टिफिकेट अपडेट करायचं नाही आहे, पण सर्टिफिकेट निघू शकतं का नाही याची खात्री करा कॅटेगरीचं. ते निघत असेल तरच पर्टिक्युलर कॅटेगरी निवडा, नाहीतर सरळ ओपन कॅटेगरीतून फॉर्म भरा. कारण इन केस क्वालिफाय झाले आणि तुम्हाला सर्टिफिकेटच भेटलं नाही तुमच्या कॅटेगरीचा तर तुम्ही त्या ठिकाणी अपात्र ठरू शकता. म्हणून सर्टिफिकेट निघत असेल तरच पर्टिक्युलर कॅटेगरी चॉईस करा. कॅटेगरी निवडल्यानंतर ठीक आहे, ऑर्ब्स कॅन्डिडेट इथं नॉर्मली येस ऑर नो जे असेल ते. ठीक आहे, 99% विद्यार्थ्यांचं नो असतं. त्यानंतर PWD इथे पण 99% विद्यार्थी इथं नो असतं, कारण हँडिकॅप वगैरे आहे का नाही 40%च्या पुढं ते असेल तर येस नो जे असेल ते निवडा. नॉर्मली 99% विद्यार्थी नो निवडतात. सिंपल. त्यानंतर टाईप ऑफ डिसॅबिलिटी, इथं जर तुम्ही नो केलं तरी द टाईप्स ऑफ डिसॅबिलिटीमध्ये नॉट ॲप्लिकेबल असं येऊन जाईल, ते सिलेक्ट करा. ठीक आहे. त्यानंतर प्रेझेंट स्टेटस, तुम्ही टीचर असाल तर टीचर करा, टीचर नसाल तर नॉन टीचर करा. ठीक आहे, इथं स्टेटस कुठलंही निवडलं तरी जास्त काही विषय नसतो, मेरिटवर कुठलाही फरक पडत नाही. सिंपल. टीचर म्हणा किंवा नॉन टीचर म्हणा, तुमची इच्छा. त्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल,
आता क्वालिफिकेशन डिटेलमध्ये तुम्हाला नेम ऑफ पी जी कोर्स, कुठल्या विषयामध्ये तुमची पी जी कंप्लीट आहे तो कोर्स या ठिकाणी चॉईस करायचा आहे. त्यानंतर नेम ऑफ युनिव्हर्सिटी ऑफ युअर पी जी, म्हणजे कुठल्या युनिव्हर्सिटीमधून तुम्ही पी जी कंप्लीट केलेली आहे. मग तुम्ही कॉलेजमधून केले असेल पण ते कॉलेज कुठल्या ना कुठल्या युनिव्हर्सिटीला संलग्नित असेल, मग ती युनिव्हर्सिटी या ठिकाणी चॉईस करायची. नॉर्मली सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी असेल किंवा अदर कुठल्या असेल ती युनिव्हर्सिटी या ठिकाणी निवडायची. त्यानंतर पी जी कोर्स कंप्लीटेड किंवा ॲपेरिंग, ठीक आहे, म्हणजे पी जी कोर्स तुम्ही कुठून कंप्लीट केला किंवा ॲपेर आहात का त्या संदर्भात इथं कॉलेज इन्स्टिट्यूट कुठून केलं तुम्ही पी जी कंप्लीट ते निवडायचं. म्हणजे ते कॉलेज किंवा ती इन्स्टिट्यूट कुठल्या युनिव्हर्सिटीला लिंक होते त्याची इन्फॉर्मेशनवरती कुठून पी जी कंप्लीट केली त्या कॉलेजचं किंवा पर्टिक्युलर युनिव्हर्सिटीचं नाव या ठिकाणी चॉईस करायचं. त्यानंतर त्या पर्टिक्युलर कॉलेजचं नाव तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे, इंटर करायचं नाही आहे. लिस्ट आहे त्या लिस्टमधून सिलेक्ट करायचं. तुम्ही युनिव्हर्सिटी प्रॉपर घेतली तर ॲटोमॅटिकली कॉलेजचं नाव देखील या ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल किंवा इंटरही करू शकता, काय प्रॉब्लेम नाही, सिलेक्शनला चान्स आला नाही तर. आता तुमची पी जी पा ती कंप्लीट असेल तर या ठिकाणी कंप्लीट म्हणा, म्हणजे तुमचं सेकंड इयर असेल ते पूर्णपणे कंप्लीट आहे, पी जी पूर्णपणे कंप्लीट आहे तर कंप्लीटेड म्हणा. जर ॲपेर असेल तर ॲपेर म्हणा. या ठिकाणी एक पॉईंट लक्षात घ्या, फायनल इयर ओनली. म्हणजे काही विद्यार्थ्यांना वाटतं की मी फर्स्ट इयरला आहोत, पी जीला आमचं फर्स्ट इयरला ॲडमिशन आहे, आम्ही सेट एक्झाम देऊ शकतो. डेफिनेटली देऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. 10वीचा मुलगा पण सेट एक्झाम देऊ शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण पास झाल्यानंतर किंवा क्वालिफाय झाल्यानंतर त्याला अपात्र ठरवलं जाईल. फॉर्म भरून कोणी एक्झाम देऊ शकतो, चुकीची माहिती भरून कोणी देऊ शकतो, पण त्यांचे जे नियम आहेत त्या नियमानुसार तुम्ही जर फॉर्म भरला नाही तर तुम्ही क्वालिफाय जरी झाले तरी अपात्र ठरले जातात. सिंपल, म्हणजे प्रॅक्टिससाठी तुम्ही डमी फॉर्म भरून पेपर देऊ शकता, इश्यू नाही आहे. सिंपल. मग या ठिकाणी लक्षात घ्या, जर तुम्ही पी जीच्या लास्ट इयरला असाल, फायनल इयर म्हणले लास्ट इयर, म्हणजे 4 वर्षाची पी जी असो किंवा 2 वर्षाची असो कुठली असो, लास्ट इयरला असाल तर तुम्ही एम एस सेट एक्झामचा फॉर्म भरू शकता, तुम्ही इलिजिबल आहात. पी जीच्या फर्स्ट इयरला असाल तर तुम्ही एम एस सेट एक्झामचा फॉर्म भरू शकत नाही, तुम्ही इलिजिबल नाही आहे. हा पॉईंट प्रॉपरली समजून घ्या, ठीक आहे. आणि जरी तुम्ही एक्झाम दिलाच इलिजिबल नसताना, फर्स्ट इयरलाच आहात तुम्ही पी जीच्या एक्झाम देताय आणि इन केस तुम्ही पात्र म्हणजे क्वालिफाय झाले तरी पण ते डिस्क्वालिफाय गृहीत धरलं जाईल, त्याला व्हॅलिडिटी पुढे कुठेच नसेल. सिंपल. मग हा पॉईंट समजून घ्या. इन केस तुम्हाला सर्टिफिकेट जरी भेटलं आणि तुम्ही इंटरव्ह्यू द्यायला गेले एखाद्या कॉलेजमध्ये तर ते डिस्क्वालिफाय तुम्हाला करतील. म्हणून जे व्हॅलिड आहे त्याच व्हॅलिड वेने तुम्ही फॉर्म भरू शकता. फक्त प्रॅक्टिससाठी तुम्हाला फॉर्म भरायचं असेल ॲज अ प्रॅक्टिस तर तुम्ही ॲपेर म्हणून फर्स्ट इयरला असताना देखील फॉर्म भरू शकता. प्रॅक्टिससाठी क्वालिफाय झाले तर ते अलाउड नाही आहे, पण तुम्हाला एक्झाम कसा असतो हे कळावं म्हणून ॲज अ प्रॅक्टिस म्हणून तुम्ही फॉर्म भरू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आता इन केस तुम्ही कंप्लीटेड यावर क्लिक केलं तर एक नवीन विंडो ओपन होईल, तो म्हणजे पर्सेंटेजचा. मग या ठिकाणी कंप्लीटेड यावर क्लिक केलं, मग कधी कंप्लीट झालं त्याचं इयर टाकायचं, ठीक आहे. इयर टाकल्यानंतर तुमचा CGPA असेल किंवा मार्क असतील त्या ठिकाणी एंटर करायचे. दोन्हीपैकी कुठलीही गोष्ट एंटर करा. मार्कशीटवर जी गोष्ट अवेलेबल असेल त्यापैकी कुठली एक गोष्ट एंटर करा. मग इथं ॲग्रिगेट मार्क म्हणजे तुम्हाला किती मार्क भेटले होते पी जीमध्ये सर्व सेमिस्टर मिळून त्या ठिकाणी एंटर करायचे. आउट ऑफ कितीपैकी भेटले ते या ठिकाणी एंटर करायचे. कॅल्क्युलेट पर्सेंटेज म्हणायचं, ॲटोमॅटिक पर्सेंटेज कॅल्क्युलेट होतील. एका विद्यार्थ्याचं आहे त्यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्याचे पर्सेंटेज आलेले आहेत. सिंपल. आणि ॲपेर केलं तरी कुठली गोष्ट येणार नाही. तुम्ही ॲपेर झालेले आहात, तुम्हाला क्वालिफाय झाल्यानंतर 2 वर्षाच्या तुमची पी जी कंप्लीट करावं लागते आणि त्याचं सर्टिफिकेट युनिव्हर्सिटीसमोर प्रेझेंट करावं लागेल किंवा इंटरव्ह्यू ज्या ठिकाणी देणार आहात त्या ठिकाणी प्रेझेंट करावं लागेल. सिंपल. बाकी इन्फॉर्मेशन भरली तुम्ही. त्यानंतर इथं म्हणले पहा प्रिव्हियस सेट एक्झाम डिटेल. तुम्ही याआधी सेट एक्झाम क्वालिफाय झालेले आहात का. इथं येस म्हणले तर तुम्हाला सब्जेक्ट डिटेल विचारतील कुठल्या सब्जेक्टमध्ये झालेले आहेत. सेम सब्जेक्टमध्ये तुम्ही सेट एक्झाम क्वालिफाय झालेले असताल तर तुम्हाला हा स्टेट फॉर्म भरता येणार नाही. वेगळ्या कुठल्या सब्जेक्टमध्ये तुम्ही सेट एक्झाम क्वालिफाय झालेला असाल तर तुम्हाला भरता येईल, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. मेडिकल जे ऑप्शन असेल ती निवडा. त्यानंतर डिक्लेरेशनवर क्लिक करा. हे क्लिक केल्यानंतर जे शेवटचं सबमिट बटन आहे यावर क्लिक करा. सिंपल. आता सबमिटवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे एक दुसरा विंडो ओपन होईल, तो म्हणजे तुमचा ॲप्लिकेशन नंबर वगैरे या ठिकाणी दिसेल तुम्हाला, ठीक आहे. सबमिट केलेला आहे तुम्ही फॉर्म. मग या ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटो जो स्कॅन केलेला आहे तो अपडेट करायचा. तुमची साईन असेल ती साईन अपडेट करायची. या ठिकाणी साईज लक्षात घ्या. तुम्ही सायबर वरून जर फॉर्म भरला तर जास्त काही तुम्हाला इश्यू येणार नाही, पण तुम्ही घरच्या घरी कॉम्प्युटरमार्फत फोनमार्फत फॉर्म भरत असाल तर साईज तुम्हाला जास्तीत जास्त क्रॉप करावी लागेल.
साईज रिड्युसर असेल असे वेगवेगळे ॲप्लिकेशन असतात किंवा वेबसाईट असतात, त्यामार्फत तुम्ही फोटो आणि साईन यांची साईज कमी करू शकता. खूपच इश्यूज येत असेल, अपडेटच होत असेल तर सायबरमध्ये जाऊन डायरेक्टली फॉर्म भरू शकता. सिंपल. ही साईज कमी करण्यासाठी नॉर्मल एक ट्रिक सांगाल. तुम्ही तुमच्या फोटोचा जो फोटो काढणार आहात अपडेट करण्यासाठी किंवा अपलोड करण्यासाठी, तो थोडासा लांबून काढायचा. फोटो एकदम खाली ठेवायचा आणि लांबून फोटो काढलं त्यानंतर त्याला क्रॉप करायचं. एकदम क्रॉप केल्यानंतर ते साईज कमी होते. ठीक आहे. किंवा साईज रिड्युसर अशा वेगवेगळ्या वेबसाईट असतात, तिथून पण क्रॉप करू शकता. फोटोसाठी साईज 50 KB आहे आणि साईनसाठी 30 KB साईज आहे. या ठिकाणी अपडेट करा. अपडेट केल्यानंतर तुम्हाला इथं दिसेल तुमची फोटो आणि साईन. त्यानंतर प्रोसेस फॉर पेमेंट यावर क्लिक करा. ठीक आहे. प्रोसेस फॉर पेमेंट यावर क्लिक केल्यानंतर सिंपल UPI ID मार्फत पण तुम्ही पेमेंट करून फॉर्म सबमिट करू शकता. सिंपल. म्हणजे बेसिक तुम्हाला पूर्णपणे स्टेप आहेत त्या मी या ठिकाणी एक्सप्लेन केल्यात. सोप्या स्टेप आहेत. आता तुम्ही पेमेंट केल्यानंतर तुमचं स्टेटस या ठिकाणी तुम्हाला शो होईल. म्हणजे हे तुम्ही भरलंय का? येस, कम्प्लिटेड आहे. तुम्ही अपलोड केले का साईन अँड फोटो? मी केलेले नाही आहेत म्हणून मला इथं काही चालेलं नाही आहे. पेमेंट केले का? मी केलेलं नाही आहे म्हणून या ठिकाणी काही चाललं नाही. तुम्ही फोटो आणि साईन अपलोड केले, त्यानंतर पेमेंटला प्रोसेस केलं तर या ठिकाणी सर्व स्टेप तुम्हाला अशा कम्प्लिटेड दिसतील. ठीक आहे. 3 पण स्टेप कम्प्लिटेड दिसल्या तर तुमचा फॉर्म सक्सेसफुली भरलेला आहे. या ठिकाणी एकही स्टेप कम्प्लिटेड नसेल तर फॉर्म तुमचा पेंडिंग आहे असं लक्षात ठेवायचं. सिंपल. तर या सर्व स्टेप तुमच्या कम्प्लिटेड असायला हव्यात. तुम्ही फोटो साईन अपलोड करा, पेमेंट करा, कम्प्लिटेड स्टेप दिसतील. आय होप सर्व स्टेप कळायला असतील. एखादा डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता. ठीक आहे. तर फॉर्म कशा पद्धतीने भरावा, फॉर्म भरताना काळजी कुठली घ्यायची ते पुन्हा रिपीट करेल. तुम्ही जी कास्ट निवडताय त्या कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला भेटेल का हे कन्फर्म करा. सर्टिफिकेट भेटत असेल, आत्ता नाही म्हणत मी, नंतर इन फ्युचर का होईना, पण सर्टिफिकेट तुम्हाला भेटत असेल तरच आत्ता फॉर्म भरा. सिंपल. आणि जर सर्टिफिकेट अवेलेबल होणार नसेल तर ओपन कॅटेगरीमधून फॉर्म भरा. आत्ता सर्टिफिकेट लागत नाही. आत्ता फक्त फोटो आणि साईन या 2च गोष्टी तुम्हाला अपलोड कराव्या लागतात. बाकी कुठलीही गोष्ट अपलोड करावी लागत नाही. पण फ्युचरमध्ये तुम्हाला सर्टिफिकेट भेटलं पाहिजे. सेकंड पॉईंट सांगितला की तुमचं नाव वगैरे चुकून देऊ नका. चुकलं तर करेक्शन विंडो असतो, पण चुकून आत्ताच देऊ नका. करेक्शन विंडोला तुम्ही इग्नोर करा. आणि जो थर्ड मेन पॉईंट सांगितला की सब्जेक्ट तुम्ही निवडताना PGचा जो सब्जेक्ट आहे तो प्रॉपर निवडा. MS सेटमध्ये जो सब्जेक्ट तुम्हाला चॉईस करायचा आहे PG नुसार तो प्रॉपर निवडा. ठीक आहे. त्यासाठी सब्जेक्टची लिस्ट आहे, ती लिस्ट पहा, त्यानुसार सब्जेक्ट निवडा. सब्जेक्ट निवडताना चुकी झाली तर तुम्ही क्वालिफाय होऊन देखील डिस्क्वालिफाय डिक्लेअर केले जाईल. सिंपल. म्हणजे असं खूप विद्यार्थ्यांचं झालेलं आहे. म्हणजे मागच्या वर्षी 2 विद्यार्थी असे होते ज्यांनी MBA कंप्लीट केलं. काय? MBA. ठीक आहे. आता MBA म्हणलं तर कॉमर्समधून त्यांना पेपर देता येत नाही. त्यांना मॅनेजमेंटमधूनच पेपर द्यावा लागतो. पण त्यांनी कॉमर्समधून फॉर्म भरला, त्यांना माहीत नसेल किंवा काही त्यांना आयडिया नसेल याबद्दल. त्यांनी कॉमर्समधून फॉर्म भरला, पेपर दिला, क्वालिफाय झाले, पण डिस्क्वालिफाय कन्सिडर केलं. कारण का? MBA म्हणलं तर मॅनेजमेंट असायला हवं, त्यांनी कॉमर्स चॉईस केलं होतं. मग अशी चुकी होऊ नये म्हणून प्रॉपर वेनी सब्जेक्टची लिस्ट आहे ती प्रॉपर वेनी पाहिली पाहिजे. ठीक आहे ना. सो फ्रेंड, जाता पुन्हा सांगाल, पेपर फर्स्टसाठी डिटेल कोर्स आहे. एकदम सिंपल लँग्वेजमध्ये आपण कंटेंट ॲड केलेला आहे. पुस्तकाची भाषा कुठेही ॲड केलेली नाही आहे. ठीक आहे. आणि लेक्चर देखील तुम्हाला डेली बेसिसवर प्रोव्हाइड केले जातात. टाईम भेटेल त्यावेळेस निवांत तुम्ही लेक्चर पाहू शकता. एकदा लेक्चर अपडेट केल्यानंतर एक्झामपर्यंत ते व्हॅलिड असतं. तुमच्या वेळेनुसार तुम्ही ते लेक्चर अटेंड करू शकता. कोर्स जॉईन करायचं असेल, इन्फॉर्मेशन हवी असेल तर या नंबरवर मेसेज करा. इन्फॉर्मेशन पहा, योग्य वाटलं तर तुम्ही जॉईन करू शकता. आपल्या कोर्सचं वैशिष्ट्य म्हणजे आपण डेमो किंवा प्रॅक्टिस पेपर तुम्हाला प्रोव्हाइड करतो. हे पेपर ओरिजिनल क्वेश्चन पेपरसारखेच आपण प्रोव्हाइड करतो. मिनिमम 10+ क्वेश्चन पेपर असतील. ठीक आहे. तर फ्रेंड, आजचं लेसन तुम्ही संपूर्ण पाहिलं त्याबद्दल थँक्यू सो मच.